दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मेळघाटमध्ये जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली आहे। आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात नवनीत राणा सहभागी झाल्या आणि त्यांनी आदिवासी कोरकू नृत्य केलं, तर रवी राणांनी आदिवासींचं पारंपरिक वाद्य वाजवून आदिवासींसोबत होळी साजरी केली। दरवर्षी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मेळघाटला होळी उत्सव साजरा करण्यात दरवर्षी येत असतात। आज होळी आहे। नवनीत राणा आणि रवी राणा हे मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांसोबत होळीचं पूजन गिजन केलं विधिवतपणे आणि आता नुकतंच ते महिला युवतींशी चर्चा करते। आपल्यासोबत नवनीत राणा सुद्धा आहे। दरवर्षी तुम्ही येता, परंतु यावर्षी निवडणूक आहे, तर यावेळी जेव्हा आपण गावागावात जातो तर सगळे परिवार एकत्रित होऊन छान छान कपडे घालतात, छान छान आज पुरणरोटी केली आहे, कारण बरेचसे घरांमध्ये पुरणरोटी होते। आणि एक मेळघाटची मुलगी म्हणून माझं एवढं कर्तव्य तर आहेच। इलेक्शन मतदान हा एक बाजूची गोष्ट आहे। मी काम केलं असेल तर लोक मला मतदान करतीलच, पण एक मुलगीचं जे कर्तव्य असते तर मी गेल्या 13 वर्षापासून कंटिन्यू त्याला ठेवलेला आहे। मी आणि रवीजी आम्ही दरवर्षी येतो, जेव्हापासून माझं लग्न झालं 12-13 वर्षापासून। आणि तुम्ही त्यांचे चेहऱ्यावर आनंद पाहू शकता जेव्हा त्यांच्यासोबत गधुली करते, जेव्हा ते ढोल वाजवतात। सांस्कृतिक परंपरा कायले म्हणते, कारण आज आम्ही डीजेवर नाचणं शिकलो आहे की कोणी कशावर नाचता, पण आजही ती परंपरा की होळी जळताना कोणी मोठा व्यक्ती गावात येताना ते ढोल ताशे आपण कसे त्यांची परंपरा आहे जी आदिवासी नृत्याची ते अजूनही ते पार पाडतात। आणि प्रत्येक वेळीस त्यांच्यासोबत मी आनंद घेत असते। मग कोणी काहीही म्हणो, मला काहीही चिंता आणि मी काळजी करत नाही। तसंही मी म्हणते की माझे विरोधकांनी माझी काळजी करण्याचं काम त्यांना सोपवलं आहे। मी फक्त आनंद घेण्याचं काम करते आणि माझे आदिवासी बांधवांसोबत दरवर्षीप्रमाणे प्रचार असो नसो मतदान असो त्याची काळजी न करताना त्यांच्यासोबत त्यांचे सणात मी नेहमी होळीमध्ये राहिली पाहिजे त्यांची मुलगी म्हणून ते नेहमी दरवर्षी मी साजरी करत असते। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्वाण, एबीपी माझा, मेळघाट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।